पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था समोर आली आहे। पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड यांनी केलेल्या पाहणीत पेन तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुंगोशी येथील धक्कादायक वास्तव उघड झाले आहे। शाळेचे छप्पर फुटल्याने संपूर्ण इमारत पावसाळ्यात पिवळ्या प्लास्टिकच्या कपड्याने झाकण्यात आली आहे। दार खिडक्या तुटलेल्या आहेत। शाळेत संडास आणि बाथरूमची व्यवस्था नाही। तर ही शून्य शिक्षकी शाळा असल्याने कायमस्वरूपी शिक्षकही उपलब्ध नाहीत। याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पेन आणि उपकार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग पेन यांच्याकडे विचारणा करण्यात आली। त्यावेळी अधिकाऱ्यांनी शाळेची लवकरात लवकर दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले। दरम्यान देशात 94,000, महाराष्ट्रात 14,000 तर रायगड जिल्ह्यात तब्बल 300 जिल्हा परिषद शाळा बंद झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचे कुठे असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। मुंगोशी बेलवडे हद्दीतील या शाळेवर जोरदार वारा पाऊस झाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन या शाळांना डिजिटल आणि सुरक्षित शाळांमध्ये रूपांतरित करावे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा देण्यात आला आहे। जे काल तुम्ही शाळांना व्हिजिट दिल्यात, काय शाळांची परिस्थिती आहे? अतिशय बिकट अवस्था आहे। हे सरकार जे आहे RSS भाजपचं आणि त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत। नुसतं विकसित भारताच्या गप्पा मारल्या जातात, परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्या गावांमध्ये आपण पोहोचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे या सरकारने काढले आहेत। काल मी जेव्हा मुंगोशी शाळेमध्ये गेलो तर माझ्या लक्षात आलं की त्या शाळाचे दार आहेत, ते खिडक्या आहेत, त्यांना पूर्ण वाळवी लागलेली आहे, वरचं छप्पर पूर्ण गळतोय। त्यानंतर त्या शाळेमध्ये साधी संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे, स्वच्छतागृह नाही आहे। त्या शाळेला म्हणजे ती शून्य शिक्षकी शाळा आहेत। म्हणजे अशा आमच्या पेन तालुक्यामध्ये 9 शून्य शिक्षकी शाळा आहेत, त्याच्यामध्ये ती एक शाळा आहे। म्हणजे शाळेला शिक्षकच जर हे सरकार देत नसेल तर ती मुलं शिकणार कशी? कुठून तरी दुसऱ्या शाळेवरचा शिक्षक कमी करून या शाळेवर आणून ठेवणं, अशा प्रकारची व्यवस्था इथे सुरू आहे। आणि आपण पाहतोय की अतिशय बिकट अवस्था आहे। याच रायगड जिल्ह्यातल्या 300 पेक्षा अधिक शाळा बंद आहेत। या महाराष्ट्रातल्या 14,000 शाळा बंद आहेत। या पूर्ण आपल्या देशातल्या 94,000 शाळा बंद झालेल्या आहेत। म्हणजे आपल्याला लक्षात येतं की या सरकारला आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं नाही, फक्त विकासाच्या गप्पा मारतात, पण विकासाच्या आडून शाळा बंद करणं हाच या सरकारचा कट कारस्थान आपल्याला दिसतोय। शिक्षण अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आता या संदर्भात? शिक्षण अधिकाऱ्यांना मी जेव्हा बोललो तेव्हा त्या मला म्हटल्या की आम्ही केंद्र प्रमुखांना सूचना देतो, तो प्रस्ताव पाठवतो। आता हे प्रस्ताव पाठवणार कधी, होणार कधी? आता पूर्णतः जर आपण ती शाळा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की अनेक वर्षापासून ती शाळाची गळती सुरू आहे, पत्रे तुटलेले आहेत। त्या भिंती सगळ्या पाहिल्यानंतर, हे सगळी व्यवस्था आपण पाहिल्यानंतर याचा अर्थ शिक्षण खात्याचंच या शिक्षणाकडे दुर्लक्ष आहे। आता काय उपाययोजना याच्यावर काय होऊ शकतात? यावर उपाययोजना आम्ही त्यांना सांगितले की तत्परतेने तुम्ही त्या शाळेला व्हिजिट द्या, तुमच्या अभियंत्याला पाठवा आणि नवीन प्रस्ताव करा। जर त्यांनी नवीन शाळा बांधून दिली नाही तर एक मोठं आंदोलन आम्ही त्या शाळेसाठी करू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड।